नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, बऱ्याच जणांचा लाईट बिलावरील मोबाईल नंबर बंद आहे किंवा तो हरवला आहे, तर त्यांना ऑनलाईन लाईट बिल असेल इतर सुविधा या ठिकाणी मिळवायची असतील तर OTP येत नाही। तर त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर या ठिकाणी कसा बदलायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून देणार आहोत। तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला जुना नंबर बंद असताना महावितरण बिलावरील नवीन नंबर कसा अपडेट करायचा हे सांगणार आहे। तर बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम येतो की महावितरण वेबसाईट किंवा ॲपवर OTP जुन्या नंबरवर जातो, पण तो नंबर आता बंद आहे किंवा हरवलेला असतो। तर अशा वेळी ऑनलाईन नंबर बदलणे शक्य होत नाही, पण काळजी करू नका, यावर सरळ आणि अधिकृत उपाय आहे। तर तुमचा जुना मोबाईल नंबर बंद असेल तर तुम्हाला ऑनलाईन नाही तर ऑफलाईन पद्धतीने नंबर बदलावा लागतो। तर यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या महावितरण विभागीय कार्यालयात जा। त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी लाईट बिलाची झेरॉक्स, आधार कार्ड, नवीन मोबाईल नंबर आणि ग्राहक क्रमांक या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। तर मोबाईल नंबर बदलण्यासाठी तुम्ही कार्यालयात गेल्यानंतर मोबाईल नंबर अपडेट करण्याचा अर्ज मागा। त्यामध्ये तुम्ही ग्राहक क्रमांक, नाव, जुना मोबाईल नंबर बंद असला तरी चालेल, त्यानंतर नवीन मोबाईल नंबर अचूक भरा आणि अर्जावर सही करा। तर भरलेला अर्ज कागदपत्रांसह तुमच्या महावितरण कर्मचाऱ्याकडे जमा करा। ते तुमची माहिती तपासून रिक्वेस्ट पुढे पाठवतील। तर अपडेट्स होण्यासाठी साधारणपणे 3 ते 7 कार्य दिवसात तुमचा नवीन मोबाईल नंबर हा महावितरण बिलावरती अपडेट केला जाईल। तर त्यानंतर तुम्ही बिल, SMS, OTP, ऑनलाईन सर्व्हिसेस सगळं सुरू करू शकता। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाच्या सरकारी अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।